कौन देखत आहे ना चमकत कौन आपण मागच्या वेळेला समजून घेतलंय एक फ्लावरचं स्ट्रक्चर. आपण पटपट नावं देऊया. कोण सांगतं? कोण करतं हिम्मत? पटकन सांगा. मी करू. हा सांग. इथून सुरुवात करतोय. हा पेडंकल. पेडंकल और स्टॉक. पेडंकल और पेडिसेल. ठीक है. हाँ ये हा पार्ट थैलेमस. थैलेमस. हा पार्ट हा सेपल्स. सेपल. और हा कैलिक्स. पार्ट और कैलिक्स. पेटल. माझा बोट फिरतोय तो भाग सांग. पेटल. पेटल. और हा कोरोला. पार्ट हा पार्ट गायनोशियम. फिलामेंट. 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 हा पार्ट हा स्टाइल. स्टामेन. हा पार्ट पूर्ण इथून इथपर्यंत. कार्पेल. कार्पेल और पिस्टिल. पिस्टल. कार्पेल और पिस्टिल. ओके. आता आपल्याला एक नॉर्मल फ्लावर मध्ये काय काय असतं, या अशा फ्लावरला आपण काय म्हणत असतो, दिस इज टिपिकल बायसेक्सुअल फ्लावर. अशा फ्लावरला आपण काय म्हणतो, टिपिकल बायसेक्सुअल फ्लावर. बायसेक्सुअल म्हणजे जिथं मेल आणि फिमेल पार्ट एकाच फ्लावर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फ्लावरच्या प्रॉपर्टीज आपण त्या दिवशी बघताना एक गोष्ट बघितली होती, तुम्हाला आठवत असेल की फ्लावर मध्ये एक प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळत होती की सगळे जेवढे फ्लावर्स असतात सगळे काही बायसेक्सुअल नसतात, काही कसे असतात युनिसेक्सुअल असतात. बरोबर आहे की नाही? काही फ्लावर्स कसे असतात बाळांनो, युनिसेक्सुअल असतात. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आता, हे जे चॅप्टर आहे याच्यातला जो अर्ली पार्ट होता, असेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स आणि असेक्सुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, हा सिलेबस मधनं काढण्यात आलेला आहे. असेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स या वर्षाच्या एक्झाम साठी रिमूव्ड असं लिहून घ्या कुठेतरी. रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. आणि सिमिलरली असेक्सुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स हा सुद्धा रिमूव्ह करण्यात आलेला आहे. हे लिहून ठेवा, नोट तुमच्या ह्याच्यामध्ये राहू द्या. ऍज पर GR गव्हर्नमेंट रेग्युलेशन नुसार मध्ये जे आलेलं आहे ते मी सांगतोय तुम्हाला. जनरली फ्लावर्स जे असतात आपल्याला अँजिओस्पर्मिक फ्लावर्स दोन्ही टाईपचे दिसतात. एक तर युनिसेक्सुअल फ्लावर्स पण दिसतात आणि बायसेक्सुअल फ्लावर्स पण दिसतात. युनिसेक्सुअलला आणखी एक वर्ड आहे, जसं बायसेक्सुअलला आपण काय म्हणतो, मोनोसियस. मोनोसियस म्हणतो याला. याला आपण काय वर्ड यूज करतो, मोनोसियस. म्हणजे
दोन्ही सेक्स ऑर्गन एकाच फ्लॉवर मध्ये असतील. तर डायोशियसचा अर्थ होतो की ज्याच्यामध्ये दोन्ही सेक्सेस सेपरेट आहेत. बायसेक्सुअल फ्लॉवर मध्ये दोन्ही सेक्स ऑर्गन्स आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे आपल्याला काय पाहायला मिळेल? स्टॅमेन्स पण पाहायला मिळतील, कार्पेल्स पण पाहायला मिळतील. गेल्या वेळेला आपण चर्चा केली होती, आता हे लिहून झालं असेल आय होप. गेल्या वेळेला आपण चर्चा केली होती की हा जो पार्ट आहे, सपोज हा एक अँथर आहे. ह्या अँथर मध्ये स्टॅमेन आहे. या स्टॅमेन मध्ये दिस पार्ट इज कॉल्ड एज अँथर, दिस पार्ट इज कॉल्ड एज कनेक्टिव्ह, दिस लॉंग स्लेंडर पार्ट इज कॉल्ड एज फिलामेंट. ठीक आहे. म्हणजे एका स्टॅमेनचे 3 पार्ट आपल्याला पाहायला मिळाले. बरोबर. तसंच एका फिमेल पार्ट जो असतो त्याचे पण आपल्याला 3 पार्ट पाहायला मिळतात. हा जो पार्ट असतो हा रिसिव्हिंग पार्ट, ज्याच्यावर पोलन ग्रेन्स पडतात, त्यांना आपण म्हणतो, त्या पार्टला आपण म्हणतो स्टिग्मा. जो लॉंग ट्यूब लाईक पार्ट असतो त्याला आपण म्हणतो स्टाईल. आणि जो बल्ज्ड पार्ट असतो, फुगीर असा भाग असतो, राऊंडेड बल्ज्ड पार्ट, दॅट इज कॉल्ड एज ओव्हरी. या ओव्हरी मध्ये खूप सारे काय असतात बाळांनो? ओव्ह्यूल्स असतात. काय असतात इथे? ओव्ह्यूल्स. दीज आर ऑल ओव्ह्यूल्स. आणि ओव्ह्यूल्स आफ्टर फर्टिलायझेशन काय बनतात? ते सीड. एक ओव्ह्यूल हा समजा ओव्ह्यूल आहे, याच्यामध्ये हा जो कनेक्टिंग पार्ट असतो, दिस पार्ट इज कॉल्ड एज प्लासेंटा. दिस पार्ट इज कॉल्ड एज प्लासेंटा. हा पार्ट जो आहे दॅट इज ओव्ह्यूल. येतंय लक्षात सगळ्यांच्या? कम ऑन. हे सगळं लक्षात येतंय तुमच्या? बरोबर. आता स्टॅमेन मध्ये आपल्याला 3 पार्ट, एकदम बिलकुल झोपेत विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. Anther part is that part where actually pollen grains are formed. Connective is that part, it is the part where this filament is going to attach the anther. Connective is that part where filament is attached to the anther. And filament is the long slender part. याचं काय फंक्शन असू शकतं फिलामेंटचं? कोण सांगतं? What would be the function of this filament? Come on. काय फंक्शन असेल तुमच्या मते? सांगा, विचार करा, फार अवघड नाहीये. मी याचं फंक्शन सांगितलं. याच्यात काय होतं? याच्यात पोलन ग्रेन्सचं फॉर्मेशन होतं. ह्या पार्टचं काय फंक्शन असू शकतं? It carries the pollen grain towards the ovary. नाही. To hold the anther. आवाज नाही आला. फ्लॉवरला अँथरशी जोडून ठेवायचं काम. बरोबर. इट इज वन ऑफ द फंक्शन. आणखी एनिथिंग एल्स? थोडंसं डोकं लावून बघा. आपल्या बॉडीशी किंवा कुठल्याही ॲनिमलच्या बॉडीशी कम्पेअर करून बघा, तो पार्ट काय असेल, काय काम करत असेल, यात फिलामेंटचं काय रोल असेल? उसवे पॉलिनेटिंग हे सगळं एजंट. लक्षात येत आहे तुमच्या? सगळं सांगतायत पण महत्वाचं बोलता येत नाही तुम्हाला. आता तुम्हाला मी विचारलं, It is accessible for the pollinating agent. नाही, गीतक काहीतरी सांगतो. लेट द गीतक स्पीक. गीतक बोल बेटा. They hold the pollen grains
that is anther in upward direction so that the pollen grains could easily stick on the insect or easily carried by the wind, water, अरे etc. सगळं बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे. यू आर राईट. एक बेसिक फंक्शन तुम्ही सगळेजण मिस करताय. And that basic function is it transports the water, hormones, minerals to this developing anther. हे का बरं विसर? तिथे काय सपोर्ट आहे दुसरा? This filament is only the part which is going to support, which is going to provide the hormones for hormones, proteins. आता इथं कंटिन्युअस जर सेल डिव्हिजन होणार आहे, इथं जर पोलन ग्रेनचं फॉर्मेशन होणार आहे, त्याच्यासाठी वॉटर लागेल, न्यूट्रिएंट्स लागतील. बरोबर आहे. हे सगळं घेऊन कोण जाईल? तुम्ही सगळेजण सांगताय, बरोबर आहे. परंतु याचं एक ऍडिशनल अँड व्हेरी इम्पॉर्टंट काम काय आहे? इट प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन, वॉटर, मिनरल्स, हॉर्मोन्स. इट कॅरीज एव्हरीथिंग टू द डेव्हलपिंग अँथर. येतंय लक्षात? दिस इज द बेसिक फंक्शन. तर इट सपोर्ट्स टू द अँथर. इट अलाउज टू ग्रो द अँथर प्रॉपरली. It supports for everything, but along with it, it provides water, nutrients, hormones, everything. ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया. आता काही बेसिक गोष्टी आपण समजून घेतोय आणि मग आपण ऍक्च्युअली टीएस कडे जाऊया. आता मला सांगा की मी जेव्हा म्हणत असेल की कम्प्लीट फ्लावर, व्हॉट डज इट मीन? कम ऑन. If I am saying XYZ flower is completely complete flower, then what does it mean? याचा अर्थ काय होतो? मी एखाद्या फ्लावरला कम्प्लीट म्हणत असेल तर त्याचा अर्थ काय, आणि एखाद्या फ्लावरला इनकम्प्लीट म्हणत असेल तर त्याचा अर्थ काय? अँड्रोशियम, गायनोशियम आणि कॅलेक्स करोला असेल त्याच्यात कम्प्लीट फ्लावर मध्ये. म्हणजे a flower having calyx, corolla, androecium and gynoecium. These are all called as floral whorls. या चौघांना काय म्हणतात बाळांनो एकत्रितपणे? These are called as floral whorls. वर्ल्स म्हणण्याच्या मागे काय रिझन आहे तर नीट लक्षात घ्या. मी काय सांगितलं? एव्हरी फ्लावर इज ए मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट. एव्हरी फ्लावर, आय मीन टू से इंडिव्हिज्युअल फ्लावर बद्दल बोलतो. एव्हरी फ्लावर इज मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट. काय वर्ड यूज केला मी? मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट. आता नीट लक्ष द्या. शूट मध्ये काय असतं? शूट जेव्हा वर्ड यूज करतो आपण त्याचा अर्थ होतो इट मस्ट हॅव नोड्स अँड इंटरनोड्स. जेव्हा मी शूट शब्द वापरतो याचा अर्थ काय झाला की याच्यामध्ये नोड्स आणि इंटरनोड्स असतील. नोड्स, सपोज दिस इज युअर शूट. या शूट मध्ये नोड्सला काय, नोड कशाला आपण नोड म्हणतो? कोण सांगतं? व्हॉट इज द मिनिंग ऑफ नोड? Leaves they are arise. You are no. Yes, it is the point from leaves they arise. Nodes are the points. Nodes are the tissues from leaves they arise. बरोबर. म्हणजे हा झाला नोड. हा कोणता पार्ट झाला? जिथून लीव्स अराइज होतात. इंटरनोड कशाला म्हणतात? तर द पार्ट ऑर इट इज द पार्ट बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह ऑर नियरेस्ट नोड. ह्या नोड आणि ह्या नोड मधल्या पोर्शनला आपण काय म्हणतो? इंटरनोड. म्हणजे शूट मध्ये काय असेल? नोड्स असतील आणि इंटरनोड्स असतील. शूट सिस्टीम मध्ये काय काय असेल बाळांनो? नोड्स असतील आणि इंटरनोड्स असतील. आणि नोड्स आणि इंटरनोड्स जेव्हा असतात, लिसन व्हेरी केअरफुली, नोड्स आणि इंटरनोड्स जेव्हा असतील बाळांनो तेव्हा एक गोष्ट एकदम क्लिअर लक्षात ठेवायची की मी
मी काय वर्ड यूज करतोय, एव्हरी फ्लावर इज अ मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट. काय वर्ड यूज करतोय, एव्हरी फ्लावर इज मॉडिफाईड. मॉडिफाईड म्हणजे एका विशिष्ट कामासाठी, स्पेसिफिक, इट इज डेसिग्नेटेड, it is selected for a special kind of work, that is therefore modified word has been used here. आता कंडेन्स्ड शूट, मॉडिफाईड कंडेन्स्ड शूटचा अर्थ काय होतो नीट लक्षात घ्या. जे मुलं नवीन आहेत, ज्या मुलांना माहित नाही, मागच्या वर्षी मी शिकवलेलं आहे त्यांच्यासाठी सांगतो. आता नीट लक्ष द्या. आता इथे हा एक नोड आहे, इथे एक नोड आहे. जेव्हा तुम्ही याला कंप्रेस करता, मी असं मागच्या वेळेला दाखवलं तसं तुम्ही कंप्रेस केलं आणि थोड्या जागेत बसवलं सगळं, हे सगळंच्या सगळं थोडक्या जागेमध्ये बसवलं, म्हणजे पुढची सगळी ग्रोथ तुम्ही स्टॉप केली. नो डाऊट एव्हरीथिंग ऑकर्स अंडर ए हॉर्मोनल इन्फ्लुएन्स. या इथे प्लांट हॉर्मोनचा मोठा इन्फ्लुएन्स असतो. हा पार्ट काय केला जातो, बल्ज केला जातो. एक फ्लावरचं फॉर्मेशन कसं होतं, दॅट आय एम एक्सप्लेनिंग. आता नीट लक्षात घ्या, याला मी कंडेन्स्ड शूट म्हटलं. आता काय झालं, याचं कंडेन्सेशन झाले. सगळे जे नोड्स होते, ते कंप्रेस झाले आणि दे गेट अरेंज इन द फॉर्म ऑफ वर्ल्स. हे बघा इथे अरेंज झाले इन ए कॉन्सेंट्रिक राउंडेड वर्ल्स मध्ये ते अरेंज झाले. आय होप यू आर गेटिंग नाव. येते लक्षात. म्हणून यांना वर्ल असा वर्ड यूज करतात. वर्ल शब्दाचा अर्थ होता राउंडेड और सर्क्युलर पार्ट. म्हणजे याला जर तुम्ही वरून पाहिलं तर तुम्हाला कसं दिसेल, यू विल सी लाईक दिस. समजा हा जो पार्ट आहे, तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने, थोडं मोठं काढतो कारण 5च असतं, 1 2 3 4 आणि 5. तर या ठिकाणी हा आउटर मोस्ट वर्ल आहे. याच्यापासून काय अराईज होणार आहे, कॅलिक्स. काय अराईज होणार आहे बाळांनो, कॅलिक्स. म्हणून याला वर्ल म्हटलं. याच्यानंतर हा जो मधला पार्ट आहे, याच्यापासून काय जनरली अराईज होतात, पेटल्स अराईज होतील, बरोबर. समजून घ्या, तुमच्या डोक्यात कन्सेप्ट जाणं महत्वाचं आहे. माझी डायग्राम कदाचित 19-20 असू शकते, फार चांगली नसू शकते. यू आर गेटिंग. त्याच्यानंतर हा इनर मोस्ट वर्ल आहे. लेट्स से की याच्याकडे अशा पद्धतीचे इथे काय आहेत, जे मी राउंडेड काढले, हे काय आहेत बाळांनो, हे आहेत सगळे स्टामेन्स इथं अटॅच असतील. आणि हा जो सेंट्रल पोर्शन असेल, इथं काय असेल, गायनोशियम. म्हणून यांना आपण काय म्हणतो, वर्ल्ड. म्हणजेच काय झाले, ज्या वेळेला नोड्स कंप्रेस केले जातात, इंटर नोड्स, म्हणजे यांच्यामधलं अंतर बघा किती छोटं आहे. या दोघांमध्ये अंतर अतिशय कमी होऊन जातं. आणि ह्या गोष्टीला, याला म्हणून आपण काय वर्ड यूज करतो, कंडेन्स. आय थिंक यू हॅव, इट इज अब्सोल्युटली क्लिअर फॉर एव्हरीवन. क्लिअर झालं का? हा. कंडेन्स्ड शूट आणि वर्ल म्हणण्यामागे काय रिझन आहे, दॅट आय हॅव एक्सप्लेन्ड हिअर, बरोबर. म्हणजे व्हेन आय एम सेइंग इट इज कंडेन्स्ड शूट, इट मीन्स मेनी नोड्स, almost 3 or 4 nodes will be compressed in a very small area, therefore it is called condensed. And it, as the flower arises from the tip of the shoot part, therefore it is condensed shoot. Many nodes and internodes, they come very close to each other. So this part is this complete, hence it is called as floral whorls. Floral one is a rounded structure. So it is clear. आता कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. कॅलिक्स आपण फ्लोरल फॉर्म्युला मध्ये डिनोट करताना वी डिनोट इट विथ लेटर के. करोला सी ने आपण डिनोट करतो. अँड्रोशियम ए, कॅपिटल ए ने डिनोट करतो. आणि गायनोशियम कॅपिटल जी ने डिनोट करतो. According to the position of the ovary, वर आपण हे
गायनोशियमची पोझिशन डिसाईड करत असतो आणि त्याच्यावरनं फ्लावरला नाव देतो की फ्लावर एपिगायनस आहे, पेरिगायनस आहे का हायपोगायनस. फ्लावरला आपण 3 नावं देतो, हायपोगायनस फ्लावर, एपिगायनस फ्लावर आणि पेरिगायनस फ्लावर. हे ज्या वेळेला म्हणजे वर्ड आपल्याला तो डिकोड करता आला पाहिजे. बायोलॉजीमध्ये काय असतं, तुम्हाला वर्ड कळला ना तर तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी लिंक करतात. नीट लक्ष द्या. काय सांगतोय मी की फ्लावर कॅन बी हायपोगायनस, पेरिगायनस और एपिगायनस. कोणाला याचं मिनिंग सांगता येईल का? एनीवन? फ्लावर कसं असू शकतं? हायपोगायनस असू शकतं, पेरिगायनस असू शकतं किंवा एपिगायनस असू शकतं. कोणाला सांगता येईल मी हे जे लिहिलंय याचे या वर्डचे अर्थ? आता नीट लक्ष द्या. आता इनकम्प्लीट फ्लावर मी कशाला म्हणणार आहे की ज्याच्यामध्ये एकही वर्ल ऍब्सेंट असेल. इनकम्प्लीट फ्लावरचा अर्थ काय होतो? पहिले इनकम्प्लीटचा अर्थ बोलू नको, काही सांगू नको बेटा, थोड्या वेळाने सांग. इनकम्प्लीट फ्लावर म्हणजे या चारही फ्लावर पैकी, चारही फ्लोरल वर्ल्स पैकी एखादा वर्ल ऍब्सेंट. ऍब्सेन्स ऑफ एनी वन वर्ल. एक कुठलाही एक वर्ल ऍब्सेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो? इनकम्प्लीट फ्लावर. आता फ्लावर मध्ये कम्प्लीट जर ज्या वेळेला कम्प्लीट वर्ड यूज करतोय तर त्याच्यामध्ये आपण हे वर्ड यूज करतोय की हायपोगायनस, पेरिगायनस, एपिगायनस. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की इनकम्प्लीट फ्लावर मध्ये आपण काय करतो? फ्लावरला आपण 2 पार्ट्स मध्ये पहिल्यांदा डिवाइड करतो. फ्लावर्स मध्ये 2 वर्ल्स आहेत ना, एकाला आपण काय म्हणतो? ऍक्सेसरी वर्ल्स. आणि दुसऱ्या पार्टला म्हणतो इसेन्शियल वर्ल्स. ऍक्सेसरी वर्ल्स मध्ये कॅलिक्स आणि करोला येतात. ऍक्सेसरी वर्ल्डची डेफिनेशन कोण सांगतं मला? आणि इसेन्शियल वर्ल्स मध्ये अँड्रोशियम येतं. प्रोटेक्शन ऑफ द इसेन्शियल वॉल्स. अँड्रोशियम आणि गायनोशियम. परत एकदा रिपीट कर बेटा. गायनो. Which are meant for परत the एकदा. protection of the essential walls, calyx and corolla. कॅलिक्स आणि करोलाचा अर्थ असा होतो की विच डू नॉट टेक पार्ट इन रिप्रोडक्शन. ऍक्च्युअल रिप्रोडक्शन मध्ये विच डू नॉट टेक पार्ट. विच डू नॉट टेक और पार्टिसिपेट पार्ट इन रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मध्ये जे प्रत्यक्ष भाग घेत नाही दॅट वर्ल्ड्स आर कॉल्ड ॲज ऍक्सेसरी वर्ल्ड. आणि जे ऍक्च्युअली पार्टिसिपेट करतात कशामध्ये? रिप्रोडक्शन मध्ये, त्यांना आपण काय म्हणतो? इसेन्शियल वर्ल्ड. आय थिंक इट इज क्लिअर. तुम्ही लिहून घ्याल मुलांना, कारण याच्यावरनं MCQ आला तर कन्फ्यूज व्हायचं नाहीये. बघा बरं एकदा. इसेन्शियल वर्ल्ड मी कशाला म्हटलं की द पार्ट्स ऑफ द फ्लावर विच टेक ऍक्च्युअली किंवा विच पार्टिसिपेट डायरेक्टली इन द रिप्रोडक्शन, त्यांना आपण इसेन्शियल वर्ल्ड म्हणतो. आणि ऍक्सेसरी वर्ल्ड कॅलिक्स आणि करोला म्हणतो. युनिट ऑफ कॅलिक्स इज सेपल अँड युनिट ऑफ करोला इज पेटल. तर पेटल आणि जनरली कॅलिक्स इज ग्रीन पार्ट. कॅलिक्स लुक्स ग्रीन अँड करोला इज मेनी टाइम्स ब्राइट अँड कलरफुल. कॅलिक्स,
करोला, अँड्रोशियम, गायनोशियम याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे का? कारण मी पुढचं हेच शिकवणार आहे, हायपोगायनस, पेरिगायनस, एपिगायनस. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे का? कम ऑन, पटकन बोला. No, sir. नो सर. गुड. आता याला आपल्याला समजून घ्या, फ्लावर्स काय कसे कसे असतात. आता हे असे वर्ड्स काय यूज केले गेलेत. आता हे सगळं ओव्हरीच्या पोझिशनवर आहे. फ्लावर्स कॅन बी, ज्या वेळेला आपण हायपोगायनस फ्लावर म्हणतो ना बाळांना, हायपोगायनस, त्याचं स्ट्रक्चर नीट समजा. हायपोगायनस म्हणतो. हायपोगायनसचा अर्थ लगेच लिहून घ्या. इथे ओव्हरी कशी असते? ओव्हरी सुपेरियर असते. कशी असते बाळांनो? सुपेरियर ओव्हरी असते. सुपेरियर ओव्हरीचा अर्थ असा होतो की ओव्हरी सगळ्यात वरच्या पोझिशनला असेल. ओव्हरी जी असेल ती सगळ्यात वरच्या पोझिशनला असेल आणि या ओव्हरीच्या खालून सेपल्स अराइज होतील. या ओव्हरीच्या खालून सेपल्स अराइज होतील. या ओव्हरीच्या खालूनच पेटल्सचं पण ओरिजिन असेल. या ओव्हरीच्या खालूनच अँथर्स पण निघालेले असतील. येतंय लक्षात? म्हणजे ऑल फ्लोरल व्हर्ल्स व्हेन दे अराइज बिलो द ओव्हरी, दिस कंडिशन इज कॉल्ड एज हायपोगायनस फ्लावर. जेव्हा अशी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो बाळांनो? हायपोगायनस फ्लावर. आणि अशा वेळेला ओव्हरी कशी असते? सुपेरियर. आणि सुपेरियर ओव्हरी आपण कशी दाखवत असतो फ्लोरल फॉर्म्युल्यामध्ये? अशी. येतंय सगळ्यांच्या लक्षात? आता दुसरा आहे पेरिगायनस. जेव्हा फ्लोरल डिस्क जी असते ती सर्वसाधारण अशी सॉसर शेप्ड असते किंवा कप शेप्ड असते. कशी असते? सॉसर शेप्ड असते किंवा कप शेप असते. नीट लक्षात घ्या. सॉसर शेप और कप शेप. सॉसर म्हणजे बशी, एक ते बशीच्या आकाराची असेल आणि या ठिकाणी पोझिशन याची बदलणार नाही, नेहमी सेंटरलाच असणार आहे. गायनोशियम विल बी ऑलवेज इन द सेंटर. फक्त पोझिशन बदलण्याचा काय, रिस्पेक्टिव्ह व्हर्ल्स आहेत, आजूबाजूचे जे व्हर्ल्स आहेत त्यांची पोझिशन बदलते. आता बघा बदलते. इथं कशा कशा पद्धतीने बदलते? इथे हा जो पार्ट आहे हा पार्ट इथून अराइज झाला. याच्यानंतर हा पार्ट इथून अराइज झाला. त्याच्यानंतर इथून हे अराइज झालं. आय थिंक यू आर गेटिंग. ज्या वेळेला अशी कंडिशन असते, इन सच टाइप ऑफ फ्लावर इट इज कॉल्ड एज पेरिगायनस. ही पेरिगायनस फ्लावरची कंडिशन आहे आणि याला इथे आपण वर्ड यूज करतो ओव्हरी कशी असते? इन्फेरियर. आणि याला आपण म्हणतो पेरिगायनस फ्लावर. पेरिगायनस. कधी कधी इन्फेरियर असते आणि कधी कधी सेमी इन्फेरियर असते. सेमी इन्फेरियर ही कंडिशन आहे आणि पूर्णपणे इन्फेरियर ही कंडिशन आहे. म्हणजे आता इथे जर मला दाखवायचं असेल तर या ठिकाणी खूपच खाली गेलेली असेल. इथं असेल this, what is this? This is, these are sepals, या पेटल्स. त्याच्यानंतर या ठिकाणाहून इथे अराइज होतील स्टॅमेन्स आणि ओव्हरी कम्प्लिटली खाली गेली. ही जी आहे ही सेमी इन्फेरियर आहे. सेमी इन्फेरियर आणि ही कम्प्लीट इन्फेरियर आहे. हिला आपण सिम्पली इन्फेरियर म्हणतो. म्हणजे याच्यात दोन टाईप झाले. आता शेवटचं दॅट इज एपिगायनस. एपिगायनस मध्ये आपल्याला एकदम लक्षात ठेवायचं आहे की ओव्हरी इज कम्प्लिटली बरीड इनसाइड.
ओरी इज कम्प्लिटली बरीड इनसाइड, आणि ह्या पार्ट वरनं म्हणजे ओरी तुम्हाला दिसणारच नाही, ओरीचं लोकेशन एकदम खाली गेलेलं असेल. त्याच्यानंतर या ठिकाणी आणि हा एक पार्ट असा. जेव्हा अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं, अशा प्रकारचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं, याला आपण म्हणतो एपिगायनस फ्लावर. इथं शेजारीच आहे त्यामुळे इथून असं दाखवून एपिगायनस. याच्यामध्ये कम्प्लिटली ओरी डीप बरीड असते. त्याच्यामध्ये एकदम या दोन्ही कंडिशन्सला इथे या दोघांना सॉरी बरं इथे क्लिअर करू, याला पण आणि याला पण सेमी इन्फेरियर म्हणतो आपण. सेमी इन्फेरियर कप शेप्ड असतील किंवा सॉसर शेप असेल, दिस इज कम्प्लिटली इन्फेरियर. एवढं फक्त क्लिअर करून घ्या. इथे एक वर्ड ऍडिशनल झाला होता माझ्याकडनं. दिस इज कम्प्लिटली इन्फेरियर. सेमी इन्फेरियरचे दोन प्रकार, एक कप शेप असेल, एक सॉसर शेप असेल, आणि एक जी असेल ती कम्प्लिटली इन्फेरियर असेल, ज्याच्यात सगळे फ्लोरल व्हॉल्स जे असतील ते तिच्या वरती असतील. सर म्हणजे ते थॅलॅमस मध्ये असते का? थॅलॅमस मध्ये बरीड असते. थॅलॅमसच्या जस्ट वरती असते आणि सगळे फ्लोरल वर तिच्यापेक्षा सगळे वरती अराईज झालेले असतात. आता तुम्हाला आतून बाहेर आणि बाहेरून आत जर विचारलं तर प्रत्येकाला सांगता येईल का आपल्याला? एक्झाम्पल सांगता येतील का? किंवा तुम्हाला विचारलं की या फ्लावर मध्ये बाहेरून आत जा किंवा आतून बाहेर या, तर सगळे त्याचा जो सिक्वेन्स आहे तो आपल्या कम्प्लिटली लक्षात राहायला पाहिजे. सगळ्यात बाहेर काय असतं? सगळ्यात बाहेरचा वर्ल कोणता? कॅलिक्स म्हणजे सेपल. बाहेरून आत जातोय आपण. नंतर काय येईल? पेटल, कोरोला, नंतर स्टामेन्स, अँड्रोशियम, आणि सगळ्यात आत असेल गायनोशियम. इकडे लिहायला पाहिजे गायनोशियम, आणि याचं युनिट असेल कार्पेल. काय केलं आपण? बाहेरून आत चाललोय. ॲरो नीट लक्षात घ्या. बाहेरून आत 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 जर गेलो तर आपल्याला सिक्वेन्स माहित पाहिजे. आणि सिमिलरली आतून जर बाहेर जायचं असेल कार्पेल, स्टामेन, पेटल आणि कॅलिक्स. कधी कधी हे पेटल्स आणि सेपल्स सेपरेट होत नाही किंवा एकसारखे दिसतात. म्हणजे यू कॅनॉट डिफरन्शिएट, म्हणजे एकच काहीतरी वर्ल मिळेल तुम्हाला. 3च वर्ल असतात. त्याला काय म्हणतो आपण? कोण सांगतो? टेपल. टेपल म्हणतात. त्याला काय म्हणतात? टेपल. आणि टेपलच्या ग्रुपला काय म्हणतात? टेपलच्या ग्रुपला काय म्हणतात? पिरियांथ. काय म्हणतात बाळांनो? पिरियांथ. म्हणजे तुम्हाला कधी कधी काय मिळू शकतं? पिरियांथ मिळू शकतं. पिरियांथचं एक्झाम्पल लिहून ठेवा. लिलीच्या फ्लावर मध्ये आपल्याला पाहिजे. लिलीमध्ये उसू काय आहे? हो सेमी इन्फेरियरच्या दोन गोष्टी पाहिल्या. एक तर सॉसर शेप असेल किंवा कप शेप असेल. इन्फेरियर आपण इथे लिहिताना 3 लिहिले होते, आणि याच्यामध्ये एक सब टाईप जर लिहायचा ठरला तर पेरिगायनस मध्ये एक अंकी लिहू शकतो आपण. त्याच्यात कशा असतात? सेमी इन्फेरियर असतात.
याच्यात कशा असतात इथे लिहू शकतो आपण, सेमी इन्फेरियर, सेमी इन्फेरियर. आणि दोन प्रकारचे पाहिले आपण, सॉसर शेप्ड आणि कप शेप्ड. आता दुसरी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, मी हे जे सगळे सांगतो हे प्रत्येक एक एमसीक्यूचा आन्सर आहे बेटा, आहे कारण याच्यावर इतके एमसीक्यू विचारले जातात. सगळ्यात जास्त मुलं कन्फ्यूज ह्या पार्ट मधनं होत असतात, म्हणून हे वर्ड जे असतात ते आपल्या डोक्यात एकदम फिक्स बसले पाहिजे, कशाला काय म्हणतात, कशाला काय म्हणतात. आता आपल्याला माहिती आहे अँथर जे असतात, आता पहिल्यांदा आपल्याला अँथर शिकायचं, जेव्हा आपण गायनोशियम शिकू तेव्हा गायनोशियमच्या डिटेलमध्ये. अँथर जे असतात जनरली फ्री असतात आणि एकापेक्षा जास्त असतात बरेचदा. तर अँथर ज्या वेळेला फ्री असतात, अँथर ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचं ऍडहेज, दोन वर्ड समजायचे आहेत आपल्याला, एकाला म्हणतात ऍडहेजन आणि दुसरा वर्ड आहे कोहेजन. हे दोन्ही वर्ड समजून घ्या पहिल्यांदा, ऍडहेजन आणि कोहेजन. ऍडहेजन शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. ऍडहेजन आणि कोहेजन हे दोन वर्ड आपल्याला नीट समजून घ्यायचे आहेत की ऍडहेजन आपण कशाला म्हणतो आणि कोहेजन कशाला म्हणतो. जनरली काय असतं की अँथर मध्ये दोन पार्ट असतात. हे बघा, हा जो पार्ट आहे, हा पार्ट असं फ्युजनही दाखवू शकतात. म्हणजे याला आपण काय म्हणू, फिलामेंट फ्री असतात आणि अँथर फ्यूज असतात. ही एक कंडिशन असेल. दुसरी कंडिशन असते ज्याच्यामध्ये फिलामेंट फ्यूज होतात. when filaments get fused but anthers remain free. येतंय का लक्षात तुमच्या? हे बघा, हे याची पण कंडिशन असू शकते. तिसरी कंडिशन असते की when these are unite with some other structure. Let's say की sometimes if this is petal, हे जर पेटल असेल बाळांना, लेट से की सपोज दिस इज पेटल, या पेटलची जर त्यांनी फ्यूज केले असतील, समजा याच्याची फ्यूज होऊन एक स्टामेन इथे अटॅच असेल, हा याच्याची कम्प्लिटली फ्यूज असेल, ही एक कंडिशन असेल. सिमिलरली एक समजा पेरियांथ असेल आणि पेरियांथला जर हा अटॅच असेल, हा पेरियांथ फ्यूज होत असेल, फ्यूज्ड विथ पेरियांथ. बघा कंडिशन्स कशा कशा देतोय. आता याला प्रत्येकाला एक वेगवेगळ्या डिसिग्नेशन आहे, वेगवेगळं नाव आहे. वेन स्टामेन्स फ्यूज विथ इच अदर, कम्प्लिटली ज्या वेळेला फ्यूज असतील, वेन स्टामेन्स फ्यूज विथ इच अदर, when stamens fused with each other, this condition is called as cohesion. याला आपण म्हणतो कोहेजन. each other हा वर्ड अतिशय महत्वाचा आहे. आणि when stamens fuse with other structure of flower, that is called adhesion. आता मला एक गोष्ट अशी सांगा,
कोणत्या कंडिशन ऍडहेजन दाखवत आहेत आणि कोणत्या कंडिशन कोहेजन दाखवत आहेत? कोणत्या कंडिशन्स ऍडहेजन दाखवत आहेत आणि कोणत्या कंडिशन्स कोहेजन दाखवत आहेत? पहिले 2 कोहेजन आणि नंतरचे 2 अधेशन. हे आहे कोहेजन आणि ह्या 2 आहेत ऍडहेजन. याच्यात एक आणखी ऍड करू शकतो आपण, जसं एकदम फेवरेट तुम्हाला एक्झाम्पल माहिती आहे, एकदम वेल नोन एक्झाम्पल आहे, तुम्हाला माहिती आहे. कशाचं काढतोय बोला? hibiscus. हिबिस्कस. क्या बात आहे. म्हणजेच अशा पद्धतीचं जर आपल्याला मिळेल तर इट इज अगेन द एक्झाम्पल ऑफ ऍडहेजन. कशाला अटॅच आहेत? स्टाईलच्या ट्यूबला अटॅच आहेत. इट इज अगेन एक काइंड ऑफ ऍडहेजन. येतोय लक्षात सगळ्यांच्या? कधी कधी काय असतं की पी मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, खास करून पी प्लांट मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, असे 9+1 अरेंजमेंट पाहायला मिळते. कशी पाहायला मिळते? 9+1. हे सगळे खाली फ्यूज आहेत. हे सगळे बाळांनो खाली फ्यूज आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 एका बाजूला आणि एक एका बाजूला. दिस इज 9+1 अरेंजमेंट ऑफ स्टॅमेन. याला या कंडिशनला आपण म्हणतो अडेल. फर्स्ट कंडिशन अडेल्फी. त्या कंडिशनला काय म्हणतो? अडेल्फी. जेव्हा यांचं एक बंडल असेल, यांचं एक बंडल फॉर्म म्हणजे वेन स्टॅमेन्स फ्यूज्ड विथ इच अदर, म्हणजे फिलामेंट पार्ट, वेन फिलामेंट फ्यूज and form bundles, त्याला आपण काय म्हणतो? कॉल्ड अडेल्फी. त्याला काय म्हणतो? अडेल्फी. मग अडेल्फी कॅन बी मोनो अडेल्फस. एकच बंडल बनवलं असेल तर मोनो अडेल्फस. जसं इथं 2 बदललं, 2 बनवले, डायअडेल्फस. याचा एक्झाम्पल काय आहे? व्हेरी कॉमन एक्झाम्पल पी प्लांट मध्ये. आणि कधी कधी आपल्याला असे छोटे छोटे खूप सारे आढळतात. दिस इज पॉलीअडेल्फस कंडिशन. दिस इज पॉलीअडेल्फस. आणि याचं एक्झाम्पल बेस्ट आहे सायट्रस प्लांट. सगळे लिंबू वर्गीय, CITRUS, नॉट OUS, CITRUS, सायट्रस. सायट्रस प्लांट जेवढे असतात ते सगळे पॉलीअडेल्फसला शो करतात. कळतंय? म्हणजे इकडे बघा, दिस इज कोहेजन, दिस इज अधेजन. या अधेजन मध्ये आम्हाला काय सांगता येईल ह्या कंडिशनला? जर इफ दिस इज पेटल and if this is staple, तर याला काय, ह्या कंडिशनला म्हणतो आपण AP पेटालस. याला काय म्हणू? AP पेटालस. आणि हे फ्लोरल फॉर्म्युल्यामध्ये आपण कसं दाखवतो? समजा अशी अटॅचमेंट असेल तर असं दाखवतो. फ्लोरल फॉर्म्युल्यामध्ये असं दाखवतो. इथे कसं दाखवू? हे कसं दाखवू? असं दाखवू. हे कसं दाखवू? बघा, ऍट अ टाइम कितीतरी गोष्टी क्लिअर होत चाललेल्या आहेत. AP petalus conditions
एपिफायलस किंवा टेपॅलस कंडिशन, त्याला आपण जनरली टेपॅलसला आपण एपिफायलस पण म्हणतो, एपिफायलस. त्यामुळे हे दोन्ही वर्ड एकाच हे लक्षात ठेवा. एपिटेपॅलस इज ऑल्सो कॉल्ड एज एपिफायलस. एपिपेटालस कंडिशन आपल्याला पाहायला मिळते ब्रिंजल्स मध्ये. ब्रिंजाल, एपिफायलस कंडिशन लिली मध्ये पाहायला मिळते. त्याचं एक्झाम्पल आहे लिली. मोनोकॉटिलिडॉन आहे, इट इज लिली, LILY. सगळ्यांना ऍक्टिव्हेशन कळतं ना? कम ऑन, बोला पटकन. एव्हरीबडी इज नोइंग व्हॉट इज ऍक्टिव्हेशन? बोला पटकन बाळांना. जेव्हा अँथर्स फ्री असतात, वरून खालीपर्यंत सेपरेट असतात, अशा कंडिशनला आपण पॉलीअँड्रस कंडिशन. पॉलीअँड्रस. आणि जर समजा ते फ्यूज असतील कुठल्याही पार्ट मध्ये, याला आपण म्हणतो सिनअँड्रस कंडिशन. पॉलीअँड्रस किंवा सिनअँड्रस. खूप खूप बारकावेत आपण जाऊ शकतो, पण आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण फक्त बघतो. अँथर्स फ्यूज फिलामेंट फ्री, त्याला काय म्हणतो आपण? अँथर्स फ्यूज फिलामेंट फ्री. याला आपण सिनअँथ्रस वर्ड यूज करतो. सिनअँथ्रस. सिनअँथ्रसचा अर्थ समजून घ्या. सिनअँथ्रस म्हणजे ज्या वेळेला बंच मध्ये असतील किंवा एका ठिकाणी फ्यूज झालेले असतील त्याला सिनअँथ्रस कंडिशन. पण अँथ्रस कंडिशन म्हणजे अँथर्स, तीन शब्दाचा अर्थ होतो जॉईंट. जॉईंट एकमेकांना किंवा फ्यूज्ड म्हणू शकतो. दिस इज कॉल्ड सिनअँथ्रस. आणि जेव्हा याला आपण एकदम क्लिअर लिहून घ्या. when stamens are fused, that is synanthus condition. Anthers fuse filaments free. Anthers fuse filament free. हे कुठेतरी कोपऱ्यात लिहून ठेवा. सिनअँथ्रस. जेव्हा anther and filament both fused, अशा कंडिशनला आपण म्हणतो, इथे ही कंडिशन आहे, अशा कंडिशनला आपण म्हणतो सिनअँथ्रस. कॉल्ड सिनअँथ्रस. आणि याचं एक्झाम्पल आहे कुकुरबिटेसी. कुकुरबिटेसी. कुकुरबिटेसी फॅमिलीचे मेंबर्स असे असतात. ही जी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते, इट इज सीन इन सनफ्लावर. आणि सनफ्लावरची फॅमिली आहे ॲस्टरेसी. मोनो अडेल्फस कंडिशन आपल्याला चायना रोज मध्ये मिळते. पॉली अडेल्फस आपल्याला सायट्रस मध्ये मिळते. आणि डाय अडेल्फस कंडिशन आपल्याला पी मध्ये पाहायला मिळते.
पुढचा पार्ट लिहा, फिक्सेशन ऑफ अँथर टू फिलामेंट. याचं असतं पहिलं बेसिफिक्स्ड, डॉर्सिफिक्स्ड, बेसिफिक्स्ड, डॉर्सिफिक्स, ॲडिनेट, बेसिफिक्स्ड, डॉर्सिफिक्स्ड, ॲडिनेट आणि वर्सटाईल. समजून घेऊ आपण, याला न लिहिता जरी आपण समजून घेतलं तरी चालेल. बेसिफिक्स म्हणजे जेव्हा इथे अटॅच असेल, when it is attached to a one point, that is called a base of the anther. Attached to the filament is attached to the base of the anther. त्याला आपण काय म्हणू, बेसिफिक्स. डॉर्सिफिक्स म्हणजे कसं, सपोज these are the two lobes of the anther आणि यामध्ये जेव्हा असं पोस्टेरियरली अटॅच असेल, जे डॉर्सल साइडला, त्याला आपण म्हणतो डॉर्सिफिक्स. फिलामेंट attached to connective on dorsal surface, on dorsal part of anther. ॲडिनेटचा अर्थ होतो थ्रू आउट द लेंथ, थ्रू आउट द लेंथ. म्हणजे पूर्ण, समजा हा जर एक हे आहे, अँथर आहे, तर ह्या पूर्ण अँथरला थ्रू आउट द लेंथ हा पूर्ण कव्हर केलेला आहे. इट विल फील लाईक दिस. पूर्ण लेंथ जेव्हा अटॅच केल्या तर दिस इज कॉल्ड ॲडिनेट. आणि वर्सेटाईल मध्ये आपण असं म्हणू शकतो की सपोज दिस इज these are anther lobes आणि इथे सेंटरला इथे अटॅच असेल आणि हे वारं येईल तसं हा लोब हलतो, त्याला आपण डँगलिंग म्हणू शकतो. डँगलिंग. filament is attached to the middle of the connective. Filament is attached to the middle of connective. Middle of the connective, so that it can swing freely, ज्यालाच आपण डँगलिंग म्हणतो. so that it can swing freely. अशा प्रकारचे अँथर्स आपल्याला ग्रासेस मध्ये पाहायला मिळतात. सायनोडॉन, डॅक्टिलॉन, ऑक्सॅलिस वगैरे वगैरे मध्ये. ॲडिनेट जे असतात ते आपल्याला पाहायला मिळतात रॅनॅन्क्युलस आणि मॅग्नोलिया. रॅनॅन्क्युलस, तीन वेळा यू आलेला आहे. रॅनॅन्क्युलस. आणि दुसरं एक एक्झाम्पल लिहून ठेवू याचं, मॅग्नोलिया. डॉर्सिफिक्सचं एक्झाम्पल आपण लिहून शकतो सायट्रस प्लांट्स मध्ये आपल्याला डॉर्सिफिक्स पाहायला मिळतो. आणि बेसिफिक्सचं एक्झाम्पल आहे ब्रासिका, मोहरीचं. ब्रासिकेसी फॅमिली, ब्रासिका.
मैदान छोड़कर भागने वालों की संख्या बढ़ती जा रही है। धीरे धीरे बच्चे छोड़ते चले जा रहे हैं। आता एक बेसिक स्ट्रक्चर आपण समजून घेऊ. आपल्याला एक गोष्ट कळली की जर पेटलला अटॅच असतील स्टॅमिन तर त्याला एपिपेटालस म्हणू. स्टॅमिन्स जर याला अटॅच असतील टेपलला तर एपिटेपॅलस किंवा त्याला एपिफायलस म्हणू. त्याच्यानंतर जेव्हा याला अटॅच असतील काय म्हणतात त्याला स्टाईलला अटॅच असतील तर त्याला आपण गायनॅन्ड्रस म्हणतो. बरोबर. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. एपिपेटालस, एपिटेपॅलस, त्याच्यानंतर गायनॅन्ड्रस. आता एनसीईआरटीने काय केलेलं आहे की एक टीएस घेऊन आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आणि आपल्या बुकमध्येही चांगल्या पद्धतीने दिलेले ह्या वर्षी. काही काही गोष्टी आपल्या टेक्स्टबुक मध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केल्या गेलेल्या आहेत रिगार्डिंग दिस स्ट्रक्चर ऑफ अँथर. आता स्ट्रक्चर ऑफ अँथर मध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की समजा एक अँथर आपण बघितला. हा समजा वरचा पोर्शन. हा पीस आपण इथून कट केला. इथे जे आपण वरवर जे बघतोय ते नीट लक्षात घ्या. दिस पार्ट इज अँथर. याचा हा एक आणि हा एक हे दोन काय झाले लोब्स. हे काय आहेत लोब्स आहेत. हे लोब्स या ठिकाणी हा जो राउंडेड पोर्शन आहे बेटा हा जो पोर्शन आहे याला आपण काय म्हणतो नीट लक्षात घ्या. याला आपण म्हणतो स्पोरॅन्जिया, मायक्रो स्पोरॅन्जिया. म्हणजे एक अँथर जेव्हा आपण म्हणतो when we describe diathecous anther, diathecous anther जेव्हा आपण वर्ड यूज करतो तर त्याच्यामध्ये काय असतं इट इज बायलोब टेट्रा चार आहेत म्हणून टेट्रा स्पोरॅन्जिएट स्ट्रक्चर. ही गोष्ट आमच्या सतत लक्षात ठेवायची आहे. एका डायथिकस अँथर मध्ये जेव्हा आपण वर्णन करतो एखाद्या वेळेला म्हणतो की डायथिकस अँथर इट मस्ट हॅव बायलोब मीन्स 2 लोब. टेट्रास्पोरॅन्जिएट म्हणजे 1 2 3 4 4 स्पोरॅन्जिए असतील असं एक स्ट्रक्चर असतं. आपण जर एक कट सेक्शन घेऊन जर याला बघितलं तर कसं दिसतं दॅट आय हॅव एक्सप्लेन्ड हिअर. आता हा जो पार्ट आहे हा पार्ट कसा डेव्हलप होतो याचा जर टीएस घेतला तर एक रफ मी तुम्हाला आयडिया देतो. माझ्या बरोबर काढलं तर चांगलंच आहे. आता हे मी पुसू का तुम्ही सांगाल म्हणजे मला बोर्ड मोकळा होऊन जाईल. बोर्ड छोटा आहे. हो सर. हो सर. आता नीट लक्ष द्या. आपल्या टेक्स्टबुक मध्ये जशी डायग्राम आहे ती तुम्ही डॉट काढून करा वाटल्यास बरं का. माझी थोडीशी जास्त प्रॅक्टिस असेल कदाचित.
आता या ठिकाणी हा जो मी एक आउटर मोस्ट आपण काय केलेलं एक टीएस सर्वसाधारण आपण जर वरून बघितला तर कसा दिसतो दॅट आय एम एक्सप्लेन. एक सिंपल मायक्रोस्कोप मध्ये जर आपण बघायला गेलो तर सिंपल मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला सर्वसाधारण कसं स्ट्रक्चर दिसेल. तर जो मी एकदम बाहेरचा लेअर काढला त्याला आपण म्हणत असतो एपिडर्मिस. हा जो आउटर मोस्ट पोर्शन मी काढलेला आहे बाळांनो याला मी काय म्हणतोय एपिडर्मिस. दिस इज सिम्पली एपिडर्मिस. एक एक लेअर नीट समजून घ्या. दिस इज एपिडर्मिस. दिस इज द टीएस ऑफ या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण टीएस ऑफ अँथर. आता या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं हा पहिला लेअर झाला आणि याच्या कोपऱ्यामध्ये आता याचा दुसरा लेअर लगेच काढून घेऊ ज्याला आपण म्हणणार आहोत एंडोथेसियम. आता नीट लक्षात हा जो पार्ट आहे बाळांनो हे बघा याला मी काय नाव देतोय आता दिस इज हा जो पार्ट आहे हा काय एंडोथेसियम. आता याला नाव देऊन टाकू एंडोथेसियम. आणि याच्या प्रत्येक कॉर्नरला at each corner you will find a rounded structure. प्रत्येक कॉर्नरला तुम्हाला एक राउंडेड स्ट्रक्चर पाहायला मिळेल. and this rounded structure is called as this part actually this is porogenous tissue. जे तुम्हाला काय मिळेल बाळांनो जवळजवळ राउंडेड असतो. दिस इज पोरोजिनस टिश्यू. आता नीट लक्ष द्या एंडोथेसियम कळला. दिस पार्ट इज पोरोजिनस टिश्यू. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं की ऍक्च्युअली मायक्रोस्पोर जे असतात म्हणजे ज्यांना आपण पोलन ग्रेन्सचं फॉर्मेशन या ठिकाणी होतं त्यांना आपण काय म्हणतो पोरोजिनस टिश्यू. आणि या ठिकाणी बाळांनो एक पार्ट असेल जिथे येऊन हे कनेक्टिव्ह काय त्याला फिलामेंट अटॅच होतं. दिस इज कॉल्ड एज दिस पार्ट इज कॉल्ड एज कनेक्टिव्ह. एवढं कळलं का? हे कळलं का? Yes, sir. काय केलं आपण टीएस केला. टीएस घातल्यानंतर टीएस कापल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा काय दिसेल तर एक आउटर मोस्ट वॉल दिसेल. आपल्याला एक आउटर मोस्ट पार्ट दिसेल बरोबर. एक आउटर मोस्ट पार्ट दिसेल. या आउटर मोस्ट पार्टला आउटर मोस्ट एक वेगळ्या कलरची आपल्याला सेलचा एक लेअर दिसेल दॅट इज कॉल्ड एज सिम्पली एपिडर्मिस. हा नेहमी प्रेझेंट असतो. त्याच्या खाली जो लेअर असतो त्याला म्हणतो आपण एंडोथेसियम आणि त्याच्यामध्ये राउंडेड पोर्शन्स असतात. दॅट राउंडेड पोर्शन इज कॉल्ड एज पोरोजिनस टिश्यू. आय थिंक इट इज अब्सोल्युटली क्लिअर टू एव्हरीवन. अँड द प्रेझेंट बिटवीन दीज अपर मोस्ट आता अँगल डायग्रामच्या अँगलने बोलतोय अपर मोस्ट porogenous tissue. Between it you will find that the connective. It is the portion where filament is attached. इथं काय होतं बाळांनो filament is attached here. हा पोर्शन हा नॉन एक प्रकारे असं म्हणू शकतो की विच इज नॉट ऍक्च्युअली द पार्ट ऑफ अँथर. फक्त अटॅचमेंट साठी त्याचा रोल असतो. आता एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ज्या वेळेला अँथर डेव्हलप होत असतो लिसन व्हेरी केअरफुली ज्या वेळेला अँथर डेव्हलप होत असतो अँथर डेव्हलप होत असताना हा पूर्ण अँथर कशाने भरलेला असतो आपल्याला माहिती आहे. कुठलीही प्लांट बॉडी असेल तर प्लांट बॉडी पूर्ण राईट फ्रॉम रूट टू शूट तर संपूर्ण प्लांट बॉडी कशाने बनलेले असते तर पॅरेनकायमॅटस सेल्सने बनलेले असते.
कशाने बनलेले असते बेटा? पॅरेन कायमॅटस, सगळ्यात मोस्ट अबंडंट सेल्स याच असतात. पॅरेन कायमॅटस सेल्सनी बनलेले असतात. त्याच पॅरेन कायमॅटस सेल्स या ठिकाणी पण असतात. These are all parenchyma cells which cover all the part of this answer. सगळ्यात पूर्ण याच्यामध्ये. आता मग हे स्ट्रक्चर केव्हा डेव्हलप होतो तो प्रश्न आहे. आता मी तुम्हाला एक क्रूड एक्झाम्पल घेऊन हे सगळं समजून सांगतो. आय होप तुमची काढून झाला असेल. आता एक क्रूड एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, समजा हा एकदम अर्ली टिश्यू आहे. असा असतो असं माझा दावा नाही हा. सगळ्यांनी पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवा. मला फक्त तुमच्या डोक्यात कन्सेप्ट टाकायची आहे कशा पद्धतीने काय डेव्हलप झालेलं आहे. हा पार्ट आहे, समजा हा सुरुवातीचा अँथर. हा जर सुरुवातीचा अँथर आहे तर या अँथर मध्ये तुम्हाला काय दिसेल? ऑन आउटर साइड यू विल फाइंड दॅट देअर इज एपिडर्मिस. एम आय राईट ऑर रॉंग? सगळ्यात बाहेर काय आहे? आता त्याचे मी वाकडं तिकडे करण्यापेक्षा तुम्हाला एकदम सिंपल वेने समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. नीट लक्षात. हा जो पार्ट आहे हा, दिस होल पार्ट इट इज फुल ऑफ पॅरेनकायमॅटस सेल्स, पॅरेनकायमॅटस टिश्यू. याच्यामध्ये खूप साऱ्या पॅरेनकायमॅटस सेल्स भरलेल्या असतील, खूप साऱ्या भरलेल्या असतील आणि त्याला कव्हर केलं असेल या सगळ्या पूर्ण अँथरच्या अर्ली इमॅच्युअर अँथरच्या मधली गोष्ट मी करतोय. तुम्ही याला नाव देऊ शकता, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ इमॅच्युअर अँथर. त्याला अजून मॅच्युअर व्हायचं आहे, त्याला पोलन ग्रेन प्रोड्यूस करण्यासाठी किंवा फॉर्म करण्यासाठी तयार व्हायचं आहे, अजून तयार झालेलं नाही. आता हा जो पार्ट आहे, हा पार्ट, या पार्ट मध्ये सगळ्या पॅरेनकायमॅटस सेल्स भरलेल्या आहेत. येत आहे लक्षात? आय होप सगळ्यांना लक्षात येत आहे. इथे काय भरलेले आहेत बेटा? पॅरेनकायमॅटस सेल्स भरलेल्या आहेत. बाहेरच्या बाजूला काय याच्या? एपिडर्मिस. दिस इज एपिडर्मिस. These are all parenchymatous cells. समजून घ्या. These are all parenchymatous cells किंवा पॅरेनकायमा सेल्स तुम्ही म्हटलं तरी चालेल. आता होतं काय? ड्युरिंग इट्स कोर्स ऑफ डेव्हलपमेंट याच्यामधून आता काय होतं? याच्यामधली डेव्हलपमेंट कशी होते बघा. एपिडर्मिस तसाच्या तसा राहील. एपिडर्मिस पार्ट जसाच्या तसा असतो. एपिडर्मिस जसा तसा राहील. एपिडर्मिसच्या कॉर्नर्सला, या कॉर्नर्सला, चारी कॉर्नर्सला या सेल्स मॉडिफाय होतात. इथे या कॉर्नरच्या सेल्स बाळांना मॉडिफाय होतात आणि यांचे लेयर्स तयार होतात. यांचे काय होतात? लेयर्स तयार होतात. असे कॉर्नरला तयार होतात. या हे बुक मध्ये बिलकुल क्लिअरली दिलेलं नाहीये. हे सगळं हायर स्टँडर्ड मध्ये एकदम डिटेल मध्ये दिलेलं असतं. इथं बुक मध्ये नुसतं देऊन मोकळे केलेलं आहे. पण हे जर नाही समजलं तर पुढचं काहीच समजत नाही. म्हणून मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करतो. आता हे मी कॉर्नरला ज्या सेल्स तुम्हाला दाखवतोय, या सगळ्या कॉर्नरच्या सेल्स या ज्या ब्लॅक कलरने मी दाखवल्या, यांना आपण म्हणतो बाळांनो, या चारी कॉर्नरच्या सेलला आपण नाव देऊ आर्किस्पोरियल सेल्स. यांना काय नाव देतो बाळांनो? आर्किस्पोरियल सेल्स. येतंय का सगळ्यांच्या लक्षात? या सगळ्या सेल्सला मी काय नाव दिलं आता? आर्किस्पोरियल सेल्स. मध्ये बाकीच्या ज्या सेल्स आहेत त्या आहेत. आता काय सुरू झालं ड्युरिंग द कोर्स ऑफ डेव्हलपमेंट? या सेल्सच्या कॉर्नर्सच्या तिथे एक नवीन प्रकारच्या मॉडिफाईड सेल्स तयार झाल्या आणि या ज्या मॉडिफाईड सेल्स आहेत या सेल्सला आपण नाव दिलेलं आहे आर्किस्पोरियल सेल्स. एनी प्रॉब्लेम अप टू दिस? बोला पटकन. म्हणजे आर्किस्पोरियल सेल्सचं ओरिजिन कुठे असेल? कॉर्नर्सला होईल. चार कॉर्नर आहेत, चारही कॉर्नरला आर्किस्पोरियल सेल्स तयार होतील. दे विल ऑक्युपाय दॅट स्पेस. येतंय लक्षात? आता ह्या चारही कॉर्नर ज्या
आर्किस्पोरियल सेल्स आहेत, ज्या इनर साइडच्या सेल्स आहेत, ज्या याच्यातल्या ज्या इनर साइडच्या सेल्स आहेत त्यांना आपण नाव देतो, एक नीट काळजीपूर्वक लक्ष द्या, त्यांना आपण नाव देतो ज्या इनर साइडच्या आहेत. म्हणजे मी इथं लिहितो आता आर्किस्पोरियल सेल्स, यांना दोन भागामध्ये पहिल्यांदा डिवाइड केलं मी. इनर सेल्स, इनर सेलचा मास तयार होईल, इनर सेल, आणि ज्या बाहेरच्या बाजूला आहेत म्हणजे या साईडच्या, या बाहेरच्या आहेत, सगळ्या आहेत आर्किस्पोरियलच, पण काही आत आहेत आणि काही बाहेर लेअर आहेत. इनर सेल्स दिसल्या आणि इथं काय आहेत, आउटर सेल्स. येतंय लक्षात? इनर सेल्स आहेत, आउटर सेल्स आहेत. आता ह्या ज्या इनर सेल्स आणि आउटर सेल्स आहेत बाळांना, या एकदम काळजीपूर्वक लक्षात घ्या. या इनर सेल्स तयार करतील स्पोरोजिनस टिश्यू. काय तयार करतील बाळांनो? ह्या ऍक्च्युअली काय बनवतात ते लिहून घ्या. या दे विल बी कन्वर्टेड इनटू स्पोरोजिनस सेल. कशात कन्वर्ट होतील या? इव्हेंच्युअली कन्वर्टेड इनटू और ट्रान्सफॉर्म्ड इनटू, जास्त चांगला शब्द आहे, ट्रान्सफॉर्म्ड इनटू स्पोरोजिनस सेल्स. आणि आउटर ज्या सेल्स आहेत, आउटर सेल्स, त्यांना आपण म्हणतो प्रायमरी परायटल सेल्स. आउटर सेल्स ऑल्सो कॉल्ड प्रायमरी परायटल सेल्स. इनर सेल्स ट्रान्सफॉर्म झाल्या, काय बनवल्या? स्पोरोजिनस सेल्स. या स्पोरोजिनस सेल्स पासूनच काय तयार होणार आहे? जे मायक्रोस्पोर बनवणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्यांना आपण म्हणतो मायक्रोस्पोर मदर सेल्स. यांच्यापासून काय तयार होणार आहे बाळांनो? मायक्रोस्पोर मदर सेल्स, ज्या पुढे जाऊन काय करणार आहेत? मिओसिस करणार आहेत. आय थिंक यू आर गेटिंग. म्हणजे या ज्या पुढच्या ज्या सेल्स राहतील या काय करतील? या स्पोरोजिनस सेल्स आहेत, या ऍक्च्युअली मायक्रोस्पोरचं फॉर्मेशन करतील, म्हणून यांचं नाव काय? स्पोरोजिनस. स्पोरला जन्म देणाऱ्या, जिनस शब्दाचा अर्थ काय झाला? जन्म देणाऱ्या, फॉर्म करणाऱ्या, म्हणजे स्पोरोजिनस सेल्स. बरोबर? या स्पोरोजिनस सेल्सला यांचं ऍक्च्युअल नाव काय आहे? मायक्रोस्पोर मदर सेल. या मायक्रोस्पोरलाच आपण पुढे गेल्यावर जेव्हा हे प्रॉपरली मॅच्युअर होतात, जेव्हा एकमेकांपासून सेपरेट होतात, तेव्हा आपण त्यांना पोलन ग्रेन म्हणतो. तोपर्यंत आपण त्यांना वर्ड काय यूज करतो? मायक्रोस्पोर. कसं होतं ते आपण पुढे बघणार. आता आउटर सेल्स जे असतात त्या काय असतात? प्रायमरी परायटल सेल्स. या ज्या प्रायमरी परायटल सेल्स आहेत बाळांनो, यांच्यामध्ये एकदम व्यवस्थित एक एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता सगळ्यात बाहेर आपल्याला माहिती आहे एपिडर्मिस असणारच आहे. एपिडर्मिसच्या खाली जो लेअर असतो त्याला आपण म्हणतो, या एपिडर्मिसच्या खालचा जो लेअर असतो त्याला आपण हायपोडर्मिस म्हणतो. नेहमीचा प्रश्न येतो, एपिडर्मिसच्या खाली जो लेअर असतो त्याला आपण हायपोडर्मिस म्हणतो. हा जो हायपोडर्मिसचा जो लेअर आहे बाळांनो, ह्या लेअर मध्ये याच्यापासून तयार होतो एंडोथेशियम. काय तयार होतो? एंडोथेशियम. दुसऱ्या प्रकारच्या सेल्स ज्या तयार होतात त्यांना म्हणतात, त्या 2 ते 1 ते जास्तीत जास्त 3 असतात. आपल्या टेक्स्टबुक मध्ये 2 दिलेत म्हणून आपण 2 लिहितो. 1 ते 2 लेयर्स असतात. आणि ह्या ज्या सेल्स असतात त्यांना म्हणतो मिडल लेयर. मिडल लेयर. आणि याच्यापासूनच एक तिसऱ्या प्रकारची सेल तयार होते, त्यांना आपण म्हणतो टपेटम. टपेटम or this layer is also called as tapetal layer. म्हणजे आउटर सेल जे आहेत ज्यांना आपण परायटल सेल किंवा प्रायमरी परायटल सेल म्हणतो, यांच्यापासून काय तयार होणार आहे? कव्हरिंग तयार होणार आहे. कशाच्या आजूबाजूचं? कशाच्या आजूबाजूचं कव्हरिंग तयार होणार आहे? जे मी मगाशी बोललो ना, मायक्रोस्पोरॅन्जिया राउंडेड स्ट्रक्चर जे होते त्यांच्या आजूबाजूचं स्ट्रक्चर तयार होणार आहे. समजा मला मायक्रोस्पोरॅन्जिया कोणी काढायला सांगितला तर मी मायक्रोस्पोरॅन्जिया काढताना हे काय करेल? हे याच्या आजूबाजूला बघा, ह्या कॅपिटल सेल, या बाळांनो ह्या कॅपिटल सेल्स आहेत.
या टपेटल सेल्स ज्या आहेत, या टपेटल सेल्सच्या आजूबाजूला मिडल लेअर असेल. म्हणजे इथे मिडल लेअर असेल, हा मिडल लेअर आहे. याच्यावरती थोडासा फ्लॅट आणि मोठ्या सेल्स असतील. या सेल्सला आपण नाव देतोय एंडोथेसियम. म्हणजे हा झाला मिडल लेअर, हा झाला मिडल लेअर. हा इनर मोस्ट जो आहे त्याचं नाव आहे टपेटम और टपेटल सेल्सचा लेअर, टपेटल सेल्स. हा मिडल लेअर झाला. हा जो आहे दिस इज एंडोथेसियम, एंडोथेसियम. आणि याच्यावर जो असेल, याच्यावर मी दुसऱ्या कलरने दाखवतो, याच्यावरचा जो लेअर असेल बाळांनो, जो ऑलरेडी प्रेझेंट होता, विच हॅज नॉट बीन चेंज, ओनली इट्स साईज वुड बी इन्क्रीज. याची साईज वगैरे वाढली असेल, बाकी याच्यामध्ये चेंज नाही आहे. याला म्हणतो आपण एपिडर्मिस. म्हणजे आता जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सहज लक्षात येईल. आणि या ठिकाणी जो लेअर असेल आणि दॅट इज कॉल्ड एज स्पोरोजिनस टिश्यू. म्हणजे याच्या आत काय आहे? स्पोरोजिनस टिश्यू. स्पोरोजिनस सेल्स म्हटल्या तरी चालते, किंवा स्पोरोजिनस सेल्स म्हणूया, कारण टिश्यू म्हटलं का की मग त्याच्यात हे राहत नाही, आपल्याला समजत नाही की नेमकं सेल आहे का टिश्यू. तर हा जो पार्ट आहे ऍक्च्युअली अनेक सेल एकत्र येतात तेव्हा टिश्यू फॉर्म होतो. पण काय काम करणार आहे तो? स्पोरचं फॉर्मेशन. म्हणजे स्पोरोजिनस सेल्स पासून जर आपण काउंट करायला गेलं तर दिस विल बी फर्स्ट लेअर, दिस विल बी सेकंड लेअर, दिस विल बी थर्ड लेअर, दिस विल बी फोर्थ लेअर, अँड एपिडर्मिस विल बी इव्हेंच्युअली फिफ्थ लेअर. लक्षात आलं का? हो सर. लक्षात आलं का? बघा, लक्षात राहील. हा जो पार्ट आहे हा नीट लक्षात घ्या. सगळ्यात सेंटरला राऊंडेड पोर्शन मध्ये काय असेल बाळांना? इथे सेंटरला स्पोरोजिनस टिश्यू असेल, जिथे ऍक्च्युअली स्पोर्स फॉर्मेशन होणार. आय होप हे स्ट्रक्चर आता ऑलमोस्ट क्लिअर झालं असेल सगळ्यांना. मग उद्या आपण काय करू? या इथूनच पुढे सुरुवात करू आणि मग ऍक्च्युअली उद्या आपण कंप्लीट करून टाकू की मेल गॅमेटोफाइट कसा तयार होतो, कोलन ट्यूब कशी बनते, तिथपर्यंत उद्या आपलं पार्ट होऊन जाईल. आणि मग परवा आपलं नेहमीप्रमाणे गायनोशियमचा पार्ट जो असेल तो कसा असतो, काय असतो, त्याच्या डिटेलमध्ये जाऊ. आय होप दिस पार्ट वुड बी क्लिअर टू ऑल ऑफ यू. आणि जर एखादा पार्ट नाही कळला तर व्हिडिओ पॉज करून पुन्हा बघा, येऊन जाईल लक्षात. आणि तरी नाही कळला तर आय एम हिअर टू एक्सप्लेन. मला सांगा, जसं असेल मेसेज करा, काही प्रॉब्लेम नाही. थांबायचं या ठिकाणी. हो सर. हो सर. थँक्यू. गुड. बाय. बाय. बाय सर. बाय बाय.